प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झालाय। उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील तिच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय। अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आहे। या घटनेनंतर दिशा पटानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। गोल्डी ब्रारच्या टोळीनं या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे। दिशा पटानी हिनं प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्याचा दावा या गोल्डी ब्रार यांच्या संघटनेने केलाय। दिशानं सनातन धर्माचा अपमान केल्याचाही दावा केलाय। घरात कुणाला जिवंत सोडणार नाही अशी देखील धमकी दिली गेली आहे। कुणी धर्माचा अपमान केला तर कुणालाच सोडणार नसल्याची देखील धमकी देण्यात आली आहे। चैतन्य गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चैतन्य, काय हा सगळा प्रकार? आपण बघतोय की प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील घरावर ही गोळीबाराची घटना झाली आहे। अज्ञात व्यक्तींनी हा गोळीबार केल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र या घटनेनंतर गोल्डी ब्रारच्या टोळीनं या गोळीबाराची जबाबदारी घेतली। या गोल्डी ब्रारच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट देखील व्हायरल झाली आहे आणि या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अभिनेत्रीने प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केला अशा प्रकारचा उल्लेख या पोस्टमध्ये आहे। त्याचप्रमाणे जर अभिनेत्रीने पुढेही जर सनातन धर्माचा अपमान केला तर घरात कोणाला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारचा धमकी देखील यात पोस्टमधून देण्यात आली। आणि आता आपण पाहिलं तर दिशा पटानीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलीस देखील सतर्क झालेले आहेत। या संपूर्ण प्रकार आता घटनेच्या तपासाप्रकरणी 5 पथक जे आहे ते देखील स्थापन करण्यात आलेत आणि या संपूर्ण घटनेची चौकशी देखील पोलीस करतात। पोलिसांनी दिशा पटानीच्या या बरेलीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवला आणि एकूणच अभिनेत्रीच्या घराची सुरक्षा देखील करण्यात येते। ओके, धन्यवाद चैतन्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।